मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीची शक्यता. नागपुरातील 5 परिसरातल्या संचारबंदीत शिथिलता तर 3 परिसरातील संचारबंदीत शिथिलता. यशोधरा नगरमधील संचारबंदी कायम. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयकडनं क्लोजर रिपोर्ट सादर. रिया चक्रवर्ती आणि परिवाराला सीबीआयकडनं क्लीन चिट. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. मुंबईतील रस्त्यांच्या घोटाळ्याची चौकशीची मागणी करत शिंदेंवरती आरोप. काल भाजप आमदारांकडूनही सभागृहात रस्त्यांचा मुद्दा उपस्थित. जनता जातीयवादी नाही तर पुढारी आहे. आपल्या स्वार्थासाठी नेते जात उभी करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे खडे बोल. बीड जिल्हा कारागृहात पतीच्या जीवाला वाल्मिक कराडकडनं धोका. दादा खिंडकरच्या पत्नीचं कारागृह अधीक्षकांना पत्र. खिंडकरला संरक्षण देत सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्याची मागणी. केंद्र सरकारकडनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द. 1 एप्रिलपासून कांद्यावरील निर्यात शुल्क 0 राहणार. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. रेल्वेच्या 3ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक. लोकल सेवेवर परिणाम होणार. वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याचं आवाहन. बघूयात. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयकडनं कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलाय. सुशांत सिंहचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे या प्रकरणामध्ये जिच्यावरती संशय होता त्या रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली आहे. कुठलाही पुरावा न सापडल्यामुळे सीबीआयनं तपास बंद केलाय. सीबीआयनं तब्बल 4 वर्ष 4 महिन्यांनी हा क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय. दरम्यान सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी वांद्रे इथल्या त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्यामुळे सुशांत सिंहचा मृत्यू प्रथमदर्शनी आत्महत्येचं प्रकरण वाटत होतं. मात्र दुसरीकडे सुशांत सिंगचे वडील के सिंह यांनी रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता. आणि अखेर सीबीआयच्या अंतिम अहवालात मृत्यूचं खरं कारण हे आत्महत्याच असल्याचं सांगण्यात आलंय. आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. 1 एप्रिलपासून कांद्यावरती कोणतीही निर्यात शुल्क आकारलं जाणार नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. केंद्र सरकारच्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांनी स्वागत करत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे आभार मानले. लासलगाव आणि पिंपळगाव इथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे असं म्हणत फडणवीसांनी कांदा निर्यात शुल्क हटवल्याच्या निर्णयाचं स्वागत केलं. कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय राज्यात झाला असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सहकार मंत्री अमित शहा आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले. आता कांद्याला चांगला भाव मिळेल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. कांदा निर्यात शुल्क हटवल्यामुळे खासदार अमोल कोल्हेंनी सुद्धा केंद्र सरकारचे आभार मानले. आम्ही संसदेत वारंवार मागणी केली. आता यापुढे केंद्र सरकारचं धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने राहील असं अमोल कोल्हे म्हणाले. केंद्र सरकारच्या निर्णयाचं खासदार निलेश लंकेंनी स्वागत केलं. कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलनं केली. उशिरा का होईना सरकारला जाग आली अशी प्रतिक्रिया निलेश लंकेंनी दिली. कांद्यावरील निर्यात शुल्क हटवावं ही अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली. आता कांद्याची निर्यात वाढून शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळेल. हमी भाव मिळण्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावं असं आवाहन खासदार भास्कर भगरेंनी केलं. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा प्रकरणात सरन्यायाधीश संजीव खन्नांकडनं उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. आता 3 सदस्यीय समिती यशवंत वर्मा प्रकरणाची चौकशी करणार आहे. मल्हार सर्टिफिकेशनवरनं जेजुरीमध्ये खांदेकरी, मानकरी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडली. मल्हार या नावाला विरोध करत नितेश राणेंनी आपली भूमिका बदलावी, अन्यथा विश्वस्तांना देखील गावबंदी करू असा इशारा जेजुरी ग्रामस्थांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान
आणि इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतला. प्रशांत कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती समोर आली असून कोरटकरच्या पत्नीनं पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केलाय. बीड जिल्हा कारागृहात माझ्या पतीच्या जीवाला वाल्मिक कराडपासून धोका आहे असा आरोप दादासाहेब खिंडकर यांच्या पत्नी अश्विनी खिंडकर यांनी केलाय. अश्विनी खिंडकरांनी कारागृह अधीक्षकांना निवेदन देत खिंडकरांना पोलीस गार्ड देऊन सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्याची मागणी केली आहे. आमदार सुरेश धस यांच्या विरोधात 26 तारखेला विधान भवनाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा आष्टीतील सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी यांनी दिलाय. धस यांच्यासह इतर 38 कार्यकर्त्यांवरती कलम 395 नुसार खटला सुरू आहे. मात्र पोलीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप चौधरींनी केला. बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. अंबाजोगाई येथील क्रांतीनगर भागात राहणारा गुंड मोहन मुंडेवरती एमपीडी अंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी हर्सुल कारागृहात करण्यात आली. जळगावात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. या राज्यात आता सरपंचही सुरक्षित राहिले नाहीत असं विधान एकनाथ खडसेंनी केलं. लोकप्रतिनिधी देखील सुरक्षित नाहीत अशी खंत खडसेंनी व्यक्त केली. धाराशिवमधील वेगवेगळ्या 13 प्रकारच्या गुन्ह्यातील 170 मराठा आंदोलकांवरचे गुन्हे निकाली काढण्यात आलेत. गृहविभागाच्या आदेशानुसार आंदोलकांवरचे सगळे गुन्हे मागे घेऊन त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर आमदार संजय केणेकर पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये आले. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत केणेकर यांची शहरातून मिरवणूक काढली. संताजी, धनाजी आणि ताराराणी यांचा भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगरात उभारणार असं आश्वासन केणेकर यांनी दिलं. शिवसेना उभाटा पक्षाच्या स्नेहल जगताप यांनी सहकुटुंब सुनील तटकरेंची भेट घेतली. सुतारवाडीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसोबत त्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मशाल सोडून हाती घड्याळ बांधण्याचा निर्णय स्नेहल जगताप यांनी घेतलाय. अजित पवार यांच्या उपस्थितीत जगतापांचा पक्षप्रवेश होणार असून 14 एप्रिलनंतर प्रवेशाची तारीख ठरणार आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत शिवसेना म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. भरत शेठ पुन्हा निवडून आल्यावर तेच पालकमंत्री होतील असं तिन्ही पक्षांमध्ये ठरलं होतं. त्यामुळे तीनही नेत्यांनी मिळून यावरती मार्ग काढावा अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी केली. चित्रा वाघ एकट्या नाहीत, भाजपसह नारायण राणे त्यांच्या पाठीशी आहेत अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी चित्रा वाघ आणि अनिल परबांच्या वादावरती दिली. तर परब आणि आक्रमकता हे समीकरण जमतं का असा खोचक टोला देखील राणेंनी लगावला. रस्ते घोटाळ्याची चौकशी व्हावी अशा मागणीचं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. तर पक्ष सोडल्यापासून नारायण राणे आमच्यावरती आरोप करतात असा देखील टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी छगन भुजबळांची भेट घेतली. जळगावातील अजिंठा विश्रामगृहावरती भुजबळ आणि निकमांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा सेवकांची बैठक घेतली. राज्यभरात आता गाव पातळीवरती मराठा सेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. 6 जूनला मराठा सेवकांची घोषणा केली जाईल. औरंगजेबाची कबर काढावी या मागणीला आमचा पाठिंबा नाही असं वक्तव्य आरपीआयच्या रामदास आठवलेंनी केलं. औरंगजेबाचा आम्हाला पुळका असण्याचं कारण नाही, पण आताचे मुस्लिम औरंगजेबासारखे नाहीत असं रामदास आठवले म्हणाले. राजकारणात आम्ही एकमेकांचे विरोधक आहोत, आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. सभागृहात आमची रोज भेट होत असते. ओळखी आहेत तर आम्ही प्रत्येकजण एकमेकांना भेटतो, हालहवाल विचारतो. आम्ही एकमेकांना भेटायचं नाही का? विरोधक आहोत म्हणून मारामाऱ्या करायच्या का? असा सवाल विचारत छगन भुजबळांनी अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीवरती प्रतिक्रिया दिली. शिर्डीतील 13वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन मंत्री संजय शिरसाट आणि विखे पाटलांच्या हस्ते झालं. यावेळी वारकरी म्हणजे डॉक्टर असून वारकऱ्यांचं नेटवर्क स्ट्रॉंग होतं म्हणून महायुतीची सत्ता आल्याचं विधान शिरसाटांनी केलं. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने एक मोठा दिलासा दिलाय. केंद्र सरकारकडनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्यात आलंय. 1 एप्रिलपासून कांद्यावरील निर्यात शुल्क 0 होणार आहे. काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्यामुळे बळीराजा चिंतेत होता आणि याचा राज्यासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तर केंद्र सरकारच्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांनी स्वागत करत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे आभार मानले. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क
निर्यात कर संपूर्णतः मागे घेण्याचा निर्णय घेतला. 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. लासलगाव आणि पिंपळगाव इथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितभाई शहा यांचा अत्यंत आभारी आहे, अशी पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क रद्द केल्याची बातमी आताच मिळाली आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट. याबद्दल केंद्र सरकारचं मनापासून आभार. कालच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये डिमांड्स फॉर ग्रांट्स ऑन ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअरवर बोलताना या आग्रहानं मागणी मी केली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून राज्यसभेतील परस्परांच्या सदस्यांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिका कुठलीही कारवाई न करता निकाली काढण्यात आल्याचं राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी जाहीर केलं. या याचिकांच्या संबंधात पुढे कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती करणाऱ्या याचिका आपल्याला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून 3 फेब्रुवारी 2025 रोजी प्राप्त झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. ही कबर राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून वगळण्याचे निर्देश पुरातत्व खात्याला द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मार्च 2024च्या तुलनेत यावर्षीच्या मार्च महिन्यात एसटीची दररोजची प्रवासी संख्या ही 3 लाखांनी कमी झाली आहे. शिवाय महामंडळाच्या तिजोरीत अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न येते. महामंडळाला दिवसाकाठी 31,74,00,000 रुपये इतकं उत्पन्न अपेक्षित होतं. प्रत्यक्षात दिवसाचं सरासरी उत्पन्न 27,66,00,000 रुपये आहे. मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे 3ही मार्गावरील लोकल सेवेवरती परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकल प्रवास करताना वेळापत्रक बघूनच नियोजन करावं लागणार आहे. उत्पादकांची FRP एकरकमी देण्याचा कायदा आणि त्या संदर्भात न्यायालयानं दिलेल्या आदेशामुळे साखर उद्योगापुढे नवं संकट उभं राहिलंय. देशातील ऊस उत्पादकांच्या थकीत FRPचा आकडा 15,505 कोटी रुपयांवरती गेलाय. एकीकडे कायद्याची टांगती तलवार आणि दुसरीकडे आर्थिक डबघाईमुळे साखर कारखान्यांपुढे ही रक्कम उभी करण्याचं मोठं संकट आहे. राज्यामध्ये उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याकडे नागरिकांनी विविध कारणानं पाठ फिरवली आहे. त्यामुळे सगळ्याच जिल्ह्यामध्ये आणि शहरांमध्ये या पाट्या लावण्यासाठीचं फिटमेंट सेंटर वाढवली जाणार आहेत. तर परिवहन आयुक्त कार्यालयाकडून तसे आदेश शनिवारी राज्यातील सर्व RTO कार्यालयांना मिळाले. नागपूर इथल्या तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये शांतता राहावी या उद्देशानं पोलीस अलर्ट मोडवरती आहेत. मुंबईत ठिकठिकाणी मुंबई पोलीस संवेदनशील विभागात रूट मार्च काढतायत. घाटकोपरच्या चिरागनगर, आझादनगर, पारशीवाडी विभागात पोलिसांच्या वतीनं रूट मार्च काढण्यात आला. मुंबई विद्यापीठाचा 2025-26 या वर्षाचा 968 कोटी 18 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला. विद्यापीठानं यंदा 147 कोटी 63 लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला. यंदा विद्यापीठाची अर्थसंकल्पीय तरतूद 13% वाढली आहे. गेल्या 2 वर्षांपासून जागतिक आणि देशातील हवा प्रदूषणात उरणची अव्वल क्रमांकावरती नोंद होऊ लागली होती. मात्र काही दिवसांपासून यामध्ये सुधारणा झाली असून शुक्रवारी हा हवा गुणवत्ता निर्देशांक 59 अंकांवरती होता. या अंकात सातत्यानं सुधारणा होते, त्यामुळे वातावरणात आल्हाददायक झालंय. नवी मुंबई महापालिकेनं मालमत्ता करावरील थकीत रकमेवरील विलंब शुल्क आणि दंडात्मक रकमेवरती अभय योजना सुरू केलेली असताना दुसरीकडे पाणी देयकावरील विलंब शुल्क आणि दंडात्मक रकमेवरती 50% सूट देण्याबाबतची अभय योजना लागू केली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत ही अभय योजना लागू असेल. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेनं मुंबई, नागपूर, करमाळी, तिरुवनंतपुरम, पुणे, नागपूर आणि दौंड, कलबुर्गी दरम्यान 332 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईत क्षयरोगाचे रुग्ण वाढत असून 2024 मध्ये एकूण 60,633 रुग्ण आढळले. त्यापैकी 53,638 रुग्ण मुंबईत वास्तव्यास होते. एकूण रुग्णांपैकी 38% हे फुफ्फुसा व्यतिरिक्त क्षयरोगाचे रुग्ण आहेत, तर 6% बालरुग्ण आणि 9% औषध प्रतिरोधक रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे. महावितरणनं भांडूप परिमंडळातील लघुदाब वीज ग्राहकांकडे थकीत असलेल्या 165 कोटी रुपयांच्या वसुलीवरती भर दिलाय. दुसरीकडे वीज ग्राहकांना वीज भरणं
किंवा बिल भरणं सोयीचं व्हावं यासाठी वीज बिल भरणा केंद्र साप्ताहिक सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवली जात आहेत. यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी बघूयात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावरती आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात ते आढावा घेणार आहेत. या दौऱ्यावेळी ते काही ठिकाणांना भेटी देणार आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिकमध्ये सिंहस्थ तयारीचा आढावा घेणार आहेत. कोरोना काळात आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी कंत्राटी पद्धतीनं घेण्यात आलेले कर्मचारी अद्यापही पालिका सेवेत कार्यरत असून त्यापैकी कामचुकार असलेल्या 100 कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेनं कामावरनं काढून टाकण्याची कारवाई वर्षभरात केली आहे. या निमित्तानं कामचुकार कर्मचाऱ्यांना पालिकेनं घरचा रस्ता दाखवल्याची चर्चा सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठी एकूण 566 कोटी रुपये जमेचा आणि तब्बल 648 कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात एकूण 82 कोटी रुपयांची तूट दर्शवली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 कोटी रुपयांनी ही तूट कमी झाली आहे. कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं आटत चाललाय. आणखी 2.5 महिने उन्हाळ्याचे बाकी आहेत. त्यामुळे संभाव्य पाणी संकट लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून भातसा आणि अप्पर वैतरणा या 2 धरणातील राखीव पाणीसाठा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेनं राज्य सरकारकडे मागितली आहे. राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. उष्णतेशी निगडीत आजारांचा धोका वाढू लागलाय. राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच असून आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे गडचिरोलीमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिलाय. मुंबईतील सर्व 13,79,086 झोपडपट्टीवासियांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं निविदा काढून महापालिकेच्या प्रभागनिहाय सर्वेक्षण संस्थांची नियुक्ती करण्याचं ठरवलंय. आतापर्यंत 40% बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झालं असून उर्वरित 60% पूर्ण करण्यासाठी एकाच वेळी अधिक संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय प्राधिकरणानं घेतलाय.